नमस्कार मंडळी, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्यावर मी ऐश्वर्या तुमचं मनापासून स्वागत करते। जर तुम्हाला तुमच्या मुलांची पूर्ण वेळ इंग्लिशमध्ये बोलायचं आहे, सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये बोलायच्या आहेत, तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे। ते शाळेत काय काय शिकले हे विचारायचं असेल किंवा मित्रांबरोबर आज काय काय मज्जा केली हे तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारायचं असेल किंवा होमवर्क करताना पूर्ण वेळ जर तुम्हाला त्यांच्याबरोबर इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात। आपण रोज जे मराठीमधून सहजरित्या बोलतो त्याला इंग्लिशमध्ये काय आणि नेमकं कसं बोलायचं हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण की घरी मराठी वातावरण असतं, आई बाबा मराठीमध्ये बोलतात, पण मुलांना मात्र इंग्लिश शिकवायचंय, तर मग कसं ॲटमॉस्फिअर क्रिएट करावं, लहान मुलांबरोबर कसं काय इंग्लिशमध्ये बोलावं, कारण का थोडंसं पालक म्हणून आपलंच इंग्लिश कुठेतरी कच्चं असतं। त्यासाठीच आजचा आपला हा व्हिडिओ आहे, त्यामुळे लवकर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, तुम्हाला फ्री घर बसल्या हवं ते तुम्ही टॉपिक बघू शकता, इंग्लिश रिलेटेड मराठीमधून शिकताय, अजून काय पाहिजे, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा। सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। हे जे पहिलं वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे ना, अगदी महत्त्वाचं आहे। महत्त्वाचं असं नाही, पण मी हे स्वतः वापरते माझ्या मुलीसोबत। हे वाक्य मी रोज सकाळी माझं फर्स्ट सेंटेन्स हे असतं तिला। काय आहे ते वाक्य? गुड मॉर्निंग, डिड यू स्लीप वेल? सकाळी मस्त डोळे उघडल्या उघडल्या मी श्रीनिधीला म्हणते गुड मॉर्निंग, डिड यू स्लीप वेल, म्हणजे तुझी छान झोप झाली का? आणि हे विचारल्यावर ती मस्तपैकी हसते, कधी कधी रडत पण असते, पण बऱ्याचदा ती हसत हसत उठते। तिचं आत्ता वय 1 year आणि 8 months आहे, अजून 2 वर्षाची पण नाही आहे ती। आणि तुम्ही असं अजिबात एक्सपेक्ट करू नका की ही सगळी सेंटेन्सेस तुम्ही बोलाल आणि तुमचे लहान मुलं लगेच तुम्हाला आन्सर देतील इंग्लिशमध्ये, असं नाही आहे। तुम्ही बोलत राहा ॲज अ पेरेंट। तुम्ही जितकं जास्त इंग्लिश बोलत राहाल ते शब्द तुमच्या लहान मुलांच्या कानावर पडत राहतील आणि कधी ते वाक्य म्हणायला लागतील, कधी कुठलं इंग्लिश वर्ड बोलतील हे तुम्हाला पण कळणार नाही। ऑलराईट, सो आपलं फर्स्ट सेंटेन्स काय आहे? गुड मॉर्निंग, डिड यू स्लीप वेल? सो तुमचं लहान मूल जेव्हा उठेल तेव्हा फर्स्ट थिंग यू कॅन से इज गुड मॉर्निंग, डिड यू स्लीप वेल? जस्ट अजून एक मला एक गंमत आठवली। त्या दिवशी श्रीनिधीला मी आंघोळ घालत होते आणि वर सगळ्या अशा बाटल्या ठेवल्या होत्या, शॅम्पू, फेस वॉश, काय काय तिचा बॉडी वॉश सगळं ठेवलेलं, आणि ती मला बोट करून मला म्हणत होती काहीतरी वेगळंच म्हणत होती। मला काही कळलंच नाही आधी तर ती काय म्हणते, नंतर कळलं मला की ती मला म्हणतेय दिस वन, दिस वन। म्हटलं कधी शिकली ही दिस वन? मग मला आठवलं की हो, तिच्यासमोर मी तिला कधी कधी विचारायचे, ती मला नुसतं बोट करून दाखवायची की हे हवंय, हे पण तिला अजून मराठीमध्ये बोलता येत नाही की आई मला हे हवंय ते दे। ती नुसतं सांगायची ह ह ह ह, आणि मग मी तिला विचारायचे मी की व्हॉट डू यू वॉन्ट? यू वॉन्ट दिस वन, दिस वन, दिस वन? आणि ते दिस वन बरोबर तिने फक्त लक्षात ठेवलं आणि आता ती ते वापरते। तिला एखादी गोष्ट जर हवी असेल तर ती मला असं बोट करून दाखवते दिस वन, दिस वन, दिस वन, दिस वन, आणि ते इतकं क्यूट वाटतं कारण ती इतकी लहान आहे, इतकी क्यूट आहे। सो सांगण्याचा हेतू असा होता की त्यांच्याकडून तुम्ही लगेच इमिजिएट रिस्पॉन्स एक्सपेक्ट नका करू। बोलत राहा, इंग्लिश बोलत राहा। ॲज अ पेरेंट 1 महिना 2 महिना इंग्लिश बोलत राहा, तुमची लहान मुलं पिकअप करतील। ठीक आहे, आपण सगळं आपल्या लहान मुलांकडून एक्सपेक्ट करतो, एवढे मार्क पाहिजे, लगेच इंग्लिश बोलता यायला पाहिजे, पण आधी तुम्ही एफर्ट्स घ्या। ओके, ॲज अ पेरेंट तुम्ही आधी एफर्ट्स घ्या, मग ते तुमच्या लहान मुलांमध्ये उतरणार आहे। त्यांना अजिबात आपल्याला प्रेशराईज करायचं नाहीये। ओके, हसत खेळत सगळ्या गोष्टी शिकवायच्या आहेत, त्यामुळे हे सगळे सेंटेन्सेस आधी तुम्ही त्यांच्याबरोबर बोला आणि मग बघा ते तुम्हाला कसं रिस्पॉन्स देतील। ओके, सेकंड वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे विच इज अगदी सिंपल। जर तुम्ही डे केअर किंवा स्कूलला जात असेल तुमचा मुलगा किंवा मुलगी, तर यू कॅन आस्क हाऊ वॉज युअर डे ॲट स्कूल? आजचा दिवस कसा होता, शाळेत काय काय केलं, किंवा शाळा कशी गेली, एकंदरीत कसं होतं, सगळं ठीक होतं? हाऊ वॉज युअर डे ॲट स्कूल? हाऊ वॉज युअर डे ॲट स्कूल हे विचारू शकता। व्हॉट डिड यू लर्न टुडे? काय शिकलीस आज तू नवीन? व्हॉट डिड यू लर्न टुडे? आम्ही श्रीनिधीला आजी आजोबांकडे सोडतो थोड्या वेळासाठी, जोवर मला माझे व्हिडिओ शूट करायचे असतात, आणि त्याच्यानंतर जेव्हा मी तिला पिकअप करायला जाते मी तिला पहिला क्वेश्चन विचारते व्हॉट डिड यू लर्न टुडे, तर नाही कारण ती स्कूलला नाही जात, पण मी तिला विचारते व्हॉट डिड यू डू टुडे, डिड यू हॅव फन? आता ऑब्व्हियसली तिथे लगेच रिप्लाय नाही करणार की येस मॉम आय हॅड फन ब्ला ब्ला ब्ला, पण तिला ॲटलिस्ट कळते की ओके मला आई काहीतरी विचारते। ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तिला तो अर्थ समजेल आणि ती हळूहळू उत्तर द्यायला लागेल। पण हे माझं कर्तव्य आहे की मी ते वाक्य तिच्याबरोबर बोलतेय, मी तिला प्रश्न विचारते वेगळे, ज्याने तिचं मन थोडंसं, तिचं माइंड ओपन होतोय, तिला वेगळी वोकॅब्युलरी कानावर पडते। ऑलराईट, सो तुम्ही विचारू शकता व्हॉट डिड यू लर्न टुडे? नेक्स्ट इज कॅन यू हेल्प मी सेट द टेबल फॉर डिनर?
कॅन यू हेल्प मी सेट द टेबल फॉर डिनर, म्हणजे जर तुमच्याकडे डायनिंग टेबल असेल किंवा जरी तुम्ही खाली बसणार असाल जेवायला, तर कॅन यू हेल्प मी सेट द टेबल फॉर डिनर म्हणजे काय, की आता आपण सपोज डायनिंग टेबलवर बसतोय तर ताटं घ्यायला मदत करशील का, मग बाजूला चमचे ठेवशील का, सगळ्यांसाठी ग्लास घेशील का, हेच आपण इंग्लिशमध्ये विचारायचं आहे की मी जे काम करतेय मला तू हेल्प कर. ओके, हेल्प करणार आहेस का. मग लहान मुलांना वाटतं की ओके मी आईला मदत पण केली, मी काहीतरी मोठं काम पण केलं, घरी काहीतरी योगदान पण दिलं, पण हे सगळं आपल्याला इंग्लिशमध्ये विचारायचं आहे. ओके, कॅन यू हेल्प मी सेट द टेबल फॉर डिनर. ओके, श्रीनिधीला पण आम्ही बऱ्याच सांगतो की ओट्यावर ठेव, इंग्लिशमध्ये ऑब्व्हियसली, की कीप इट ऑन द टेबल किंवा काही पण, कॅन यू ब्रिंग द प्लेट, कॅन यू ब्रिंग अ बोल. तिला समजायला लागल्यात गोष्टी, स्वतः ड्रॉवर उघडून वाटी वगैरे ती आणायला लागलेली आहे. सो स्टार्ट टॉकिंग इन इंग्लिश. ओके, नेक्स्ट इज लेट्स रीड अ बेड टाईम स्टोरी टुगेदर. लेट्स रीड अ बेड टाईम स्टोरी टुगेदर म्हणजे काय, झोपायच्या आधी एक छानशी गोष्ट, अंगाई गीत जसं असतं तसं झोपायच्या आधी आपण जेव्हा गोष्टी ऐकत लहान मुलांना झोपवतो, दॅट इज बेड टाईम स्टोरी. सो तुम्ही असं म्हणू शकता लेट्स रीड अ बेड टाईम स्टोरी टुगेदर. आणि हो, मी खरं सांगते, रीडिंग टुगेदर म्हणजे रीडिंग विथ युअर किड्स इज द बेस्ट एक्सरसाइज. झोपताना उगाच फोनवर स्क्रोल करत, फोन घेऊन काहीतरी करत, त्याच्यापेक्षा लहान मुलांबरोबर झोपा, पुस्तक घेऊन झोपा, त्यांना स्टोरी रीड करा. ओके, झोपल्या जागी किंवा झोपता झोपता त्यांच्याबरोबर स्टोरी रीड करा, म्हणजे त्यांना रीडिंगची पण हॅबिट लागेल की ओके आई मला वाचून दाखवते, वाचनाची आवड लागेल. त्यांना कळेल की हा शब्द असा उच्चारला जातो, छोटे छोटे शब्द त्यांच्या डोळ्यासमोरून जातील. सो रीडिंग विथ युअर किड्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हे वाक्य तुम्ही त्याला म्हणू शकता, लेट्स रीड अ बेड टाईम स्टोरी टुगेदर, आणि तुम्ही पण ती स्टोरी वाचू शकता. मी असं नाही म्हणते की अगदी एकदम हाय लेवलची इंग्लिशची स्टोरी वाचा, अगदी लहान मुलांच्या स्टोरीज वाचा, तुम्हालाच फरक जाणवेल. नेक्स्ट तुम्ही विचारू शकता उठल्यावर, डिड यू ब्रश युअर टीथ दिस मॉर्निंग. जर का थोडंसं तुमचं चाइल्ड मोठं असेल, अगदी माझ्या मुली एवढं नाही, थोडंसं मोठं असेल, तुम्ही विचारू शकता की दात घासलेस का तू आज सकाळी. डिड यू ब्रश युअर टीथ दिस मॉर्निंग. Did you brush your teeth this morning? Another sentence which you can say is I'm proud of you for trying your best. बऱ्याचदा काय होतं, लहान मुलांना वेगळ्या वेगळ्या गोष्टी ट्राय करत असतात, त्यांना जमेलच असं नाही. माझ्या समोर जे एक्झाम्पल येतंय ते मी सांगते, कारण का श्रीनिधी आता लहान आहे, मला तिचे एक्झाम्पल्स आठवत आहेत, पण तुमचं जर मूल मोठं असेल तर तुम्हाला कदाचित वेगळे एक्झाम्पल्स रिलेट होऊ शकतात. ते असतं ना लहान मुलांचं एक असा एक दांडी असते आणि रिंगवर रिंग टाकायची असते, स्टॅकिंग रिंग्स म्हणतात. सो जरी तिला ते जमलं नाही सिक्वेन्सनी टाकायला, आधी मोठं मग छोटं, ती कुठल्या पण सिक्वेन्सनी टाकते, पण तरी मग मी काय म्हणणार तिला, आय एम प्राऊड ऑफ यू फॉर ट्राईंग युअर बेस्ट, म्हणजे तू प्रयत्न तरी केला त्याबद्दल आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. ओके, तू प्रयत्न तरी केला, ठीक आहे, आलं नाही आलं पुढची गोष्ट आहे. किंवा तुम्हाला जर एक्सपेक्टेड असतील की तुमच्या मुलांनी 80% मार्क मिळावे, पण त्याला मिळाले 60%, पण तरी तुम्ही म्हणू शकता इट्स ओके, आय एम प्राऊड ऑफ यू फॉर ट्राईंग युअर बेस्ट. ॲटलीस्ट तुम्हाला माहिती आहे तो रोज अभ्यास करायचा, रोज त्यांनी प्रयत्न केला, सो तुम्ही हे वाक्य नक्कीच म्हणू शकता. लहान मुलांना कायम लहान म्हणून ट्रीट करू नका. लहान मुलं पण ह्युमन बिंग्स आहेत, त्यांना तुमच्यासारखंच ॲडल्टसारखं ट्रीट करा आणि बघा मग ते किती छान ह्युमन बिंग्स म्हणून फ्लरिश होतील. ओके, सो त्यांना असं तुम्ही कायम इन्स्ट्रक्शन्स देताय किंवा कायम हे कर ते कर सांगताय किंवा कायम काही ना काहीतरी करायला सांगताय, असं नका करू. त्यांना पण थोडीशी स्पेस द्या, त्यांना छान वाटेल असं बोला, मग ते पण तुमच्याबरोबर तुमचे फ्रेंड्स बनतील. कायम पेरेंट म्हणून सांगायला जाऊ नका, त्यांचे फ्रेंड्स बना आणि ह्या सगळ्या गोष्टी करा. मला माहिती आहे आजचा टॉपिक इंग्लिश आहे, पण मी साईड बाय साईड या पण गोष्टी सांगते, कारण आता मी पण एक मॉम झाली आहे, सो आय नो की काय काय चॅलेंजेस असतात ॲज अ पेरेंट. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही ते कनेक्शन बनवा विथ युअर चाइल्ड. ठीक आहे, आपलं नेक्स्ट इंग्लिश सेंटेन्सेस इज रिमेंबर टू से प्लीज अँड थँक्यू. आता हे पण परत एकदा तुम्ही म्हणाल मॅम आज तुम्ही स्टोरीज सांगताय, पण आता ह्याची पण एक स्टोरी आहे. श्रीनिधीला मी जेव्हा केव्हा काही द्यायचे ना, तेव्हा तिला मी सांगितलं होतं की अगं मी तुला काही देते तर मग तू काय म्हणणार, थँक्यू. किंवा मग माझा नवरा जेव्हा मला एखादी गोष्ट देतो, मी श्रीनिधीसमोर म्हणते, म्हणजे जाणून बुजून म्हणते थँक्यू डॅडा. किंवा मी माझ्या नवऱ्याला काहीतरी दिलं तर मग तो म्हणतो की थँक्यू मम्मा. मग ते तिला कळलं ओके, जेव्हा कोणतरी आपल्याला काहीतरी देतं तेव्हा थँक्यू म्हणायचं असतं. म्हणजे तर स्वतःहून ती थँक्यू म्हणते. तुम्ही तिला काही द्या, साधं तुम्ही तिला अंड द्या, कुठंतरी खेळणं द्या, क्रेयॉन द्या, किंवा तिला आवडणारी गोष्ट द्या, किंवा तिने जे मागितलेल्या गोष्टी द्या, तुम्ही काही तिच्या हातात द्या. ओके, कोणीही द्या, ती लगेच थँक्यू असं म्हणते. सो
कशाचा भाग झाला हा? सारखं सारखं एखादी गोष्ट करून ते तिला कळलं की ओके थँक्यू यावेळेस म्हणायचं असतं. तसंच प्लीज अजून तिला एवढं नाही समजत, बट प्लीज अजून मी ट्राय करते की प्लीज म्हण, तुला काय हवं आहे तर प्लीज म्हण. म्हणजे आता म्हणते पीच असं म्हणते ती क्यूटपणे. पण हे जे वाक्य आहे ना, रिमेंबर टू से प्लीज अँड थँक्यू, दीज आर काइंड वर्ड्स असं पण म्हणू शकता. सो हे सेंटेन्ससुद्धा तुम्ही तुमच्या लहान मुलांबरोबर म्हणू शकता की बघ आता हे झाल्यावर प्लीज से थँक्यू, से प्लीज, रिमेंबर टू से दीज काइंड वर्ड्स असं हे वाक्य पण तुम्ही बोलू शकता. नेक्स्ट इज लेट्स वर्क ऑन युअर होमवर्क टुगेदर. चला तुझं गृहपाठ काय आहे, एकत्र आपण बसूया गृहपाठ करायला. लेट्स वर्क ऑन युअर होमवर्क टुगेदर. व्हॉट आर युअर फेवरेट सब्जेक्ट्स इन स्कूल? स्कूलमध्ये शाळेमध्ये तुझे आवडते विषय कोणते आहेत? व्हॉट आर युअर फेवरेट सब्जेक्ट्स इन स्कूल ऑर कॉलेज? डू यू नीड एनी हेल्प विथ युअर होमवर्क? तुला काही मदत हवी आहे का गृहपाठामध्ये माझी? काही मदत हवी आहे का? डू यू नीड एनी हेल्प विथ युअर होमवर्क? लेट्स गो फॉर अ वॉक अँड एन्जॉय सम फ्रेश एअर. चल एक वॉक करायला जाऊया, थोडंसं चालायला जाऊया आणि मस्त मोकळी हवा घेऊन येऊया. लेट्स गो फॉर अ वॉक अँड एन्जॉय सम फ्रेश एअर. लहान मुलांना ऑलरेडी ते शाळेत जातात, ऑलरेडी क्लासरूममध्ये असतात. सो ट्राय टू मेक इट अ पॉईंट की तुम्ही त्यांना बाहेर नेताय. आउटडोर ॲक्टिव्हिटीज, वॉकिंग असेल, रनिंग असेल, सायकलिंग, स्विमिंग, काही असेल, बॅडमिंटन, टेनिस, क्रिकेट, कुठली पण ॲक्टिव्हिटी असेल, थोडंसं बाहेर न्या त्यांना आणि त्यांच्याबरोबर ती ॲक्टिव्हिटी तुम्ही करा. तुम्ही आणि लहान मूल बॅडमिंटन खेळा, लगेच क्लासला टाकायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतः ॲक्टिव्हिटी करा. लहान मुलांना खूप एन्जॉय करतील लहान मुलं. ऑल दे वॉन्ट इज युअर टाईम ॲज अ पेरेंट. ठीक आहे, आम्ही पण श्रीनिधीला रोज संध्याकाळी खाली नेतो, घसरगुंडी खेळवतो, सायकल खेळवतो, ती खुश असते. सो हे वाक्य तुम्ही लहान मुलांना म्हणा आणि ते पण खुश होतील. हे वाक्यही त्यांना समजेल इंग्लिशमध्ये अर्थ आणि तुम्ही त्यांच्याबरोबर खेळताय म्हणून सुद्धा ते खुश होतील. लेट्स गो फॉर अ वॉक अँड एन्जॉय सम फ्रेश एअर. नेक्स्ट इज व्हॉट वुड यू लाईक फॉर लंच टुडे? आज तुला दुपारच्या जेवणामध्ये काय आवडेल, काय करू आज? व्हॉट वुड यू लाईक फॉर लंच टुडे? हॅव यू फिनिश्ड युअर बुक? टेल मी अबाउट इट. एखादं पुस्तक तुमचं लहान मूल वाचत असेल, वाचून झालं असेल, तुम्ही विचारू शकता की झालंय का तुझं वाचून? काय काय होतं पुस्तकात सांग ना मला. हॅव यू फिनिश्ड युअर बुक? टेल मी अबाउट इट. नेक्स्ट सेंटेन्स इज इट्स इम्पॉर्टंट टू बी काइंड टू अदर्स. बऱ्याचदा लहान मुलं एकामेकांबरोबर भांडतात, देत नाहीत खेळणी, शेअर नाही करत. मग तुम्ही काय म्हणतो आपण मराठीमध्ये की अरे असं नाही, सगळ्यांची नीट वागावं, असं नको करूस. इंग्लिशमध्ये म्हणा हेच वाक्य, इट्स इम्पॉर्टंट टू बी काइंड टू अदर्स. नेक्स्ट इज हाऊ वॉज युअर फुटबॉल प्रॅक्टिस? जर का क्लासेस तुम्ही टाकले असतील, तबला क्लास, क्रिकेट क्लास, तर मग कसा होता तो क्लास? हाऊ वॉज युअर तबला क्लास? हाऊ वॉज युअर क्रिकेट प्रॅक्टिस? जे काही आहे तुम्ही विचारू शकता. हाऊ वॉज युअर फुटबॉल प्रॅक्टिस. नेक्स्ट इज लेट्स प्लॅन अ फन फॅमिली आउटिंग फॉर द वीकेंड. वीकेंड म्हणजे शनिवार रविवार, आठवड्याच्या शेवटचे जे दिवस असतं, वीकच्या एंडचे, त्याला वीकेंड म्हणतो. चला या वीकेंडला आपण कुठे जायचं आहे प्लॅन करूया आपण. एक फन फॅमिली गेट टुगेदर, सगळेजणं, मग काका काकू आजी आजोबा सगळेजणं आपण एक काहीतरी प्लॅन करूया. इंग्लिशमध्ये वाक्य तुम्ही हे म्हणू शकता, लेट्स प्लॅन अ फन फॅमिली आउटिंग फॉर द वीकेंड. डिड यू ड्रिंक इनफ वॉटर टुडे? आज तू पुरेसे पाणी प्यायलंस का? मला दिसलाच नाहीस तू पाणी पिताना, आपण मराठीत म्हणतो ना. सो इंग्लिशमध्ये तुम्ही विचारा, डिड यू ड्रिंक इनफ वॉटर टुडे? व्हॉट्स युअर फेवरेट पार्ट ऑफ द डे? दिवसभरात तुला काय आवडतं? कोणता पार्ट आवडतो? शाळेत जायला आवडतं, जे तू दुपारी झोपतोस ते आवडतं, होमवर्क करायला आवडतं, खाली खेळतोस ते आवडतं? दिवसभरात नक्की असा कुठला पार्ट आहे जो तुला आवडतो? हे इंग्लिशमध्ये विचारा. व्हॉट्स युअर फेवरेट पार्ट ऑफ द डे? फेवरेट हा शब्द त्यांना लवकर कळेल, कारण आपण बऱ्याच गोष्टी विचारतो. पुढचे पण क्वेश्चन्स मी जेव्हा सांगेन तेव्हा तुम्हाला कळेल फेवरेट हे गोष्ट त्यांना लगेच कळेल की व्हॉट्स युअर फेवरेट कलर, किंवा बघूया आपण अजून काय, पण तुम्ही विचारू शकता व्हॉट्स युअर फेवरेट पार्ट ऑफ द डे. नेक्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे मी श्रीला कायम सांगत असते, रिमेंबर टू वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग. आणि इकडे एक छोटीशी ट्रिक अशी आहे, जर तुमचं खूपच लहान मूल असेल माझ्या एवढं, तर तुम्ही ना थोडं ॲक्शन करून दाखवू शकता. लाईक नुसतं म्हणण्यापेक्षा रिमेंबर टू वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग करणारच नाही तिला. सो मी म्हणते वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग. सो तिला कळतं की ओके हात धुवायचेत खायच्या आधी, किंवा काहीतरी आई सांगतेय, खाणं, हात धुणं, काहीतरी आई सांगतेय.
हे एवढं तर कळतं त्यांना. ओके, सो हे वाक्य पण तुम्ही नक्की म्हणा, रिमेंबर टू वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग. आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट, अजिबात लाजू नका. तुम्ही तुमच्या लहान मुलांबरोबर इंग्लिश बोलताय, तुम्ही जरी चुकलात तरी ते तुम्हाला काही नावं ठेवणार नाही, ते हसणार नाहीत की आई तू कसं चुकीचं इंग्लिश बोलतीये. आणि जर तुमचा खूप मोठा मुलगा असेल, कॉलेजमध्ये असेल, आणि जर तो तुम्हाला हसत असेल की आई चुकीचं इंग्लिश बोलतेस तू किंवा बाबा चुकीचं इंग्लिश बोलताय तुम्ही, तर त्याला म्हणा अरे मी शिकतीये, हळूहळू बघ मी कसं फ्लुएंट होईल. पण अजिबात लाजू नका. ओके, घरचे लोक आपल्याला जज नाही करणार आहेत. आपण अर्ध्या गोष्टी बोलतच नाही कारण आपण आधीच लाजतो. सो अजिबात असं करायचं नाहीये. ट्राय टू स्पीक इन इंग्लिश. ठीक आहे, जितकं जास्त पॉसिबल होईल तितकं. नेक्स्ट यू कॅन से लेट्स प्ले अ बोर्ड गेम टुगेदर. बोर्ड गेम म्हणजे चेस असेल, सापशिडी असेल, लुडो असेल, बोर्डवर जे गेम्स असतात ना त्याला म्हणतात बोर्ड गेम. सो तुम्ही म्हणू शकता लेट्स प्ले अ बोर्ड गेम टुगेदर. हाऊ आर युअर फ्रेंड्स डुईंग? हॅव यू टॉक टू देम? तुझे सगळे मित्र कसे आहेत? तू बोललास का त्यांच्याशी? हाऊ आर युअर फ्रेंड्स डुईंग? हॅव यू टॉक्ड टू देम? लेट्स ट्राय अ न्यू रेसिपी अँड कुक टुगेदर. चला आज एक नवीन रेसिपी ट्राय करूया आणि आज एकत्र काहीतरी कुक करूया, एकत्र स्वयंपाक करूया. हे तर खूप बेस्ट ॲक्टिव्हिटी आहे. लहान मुलांना काहीतरी ॲक्टिव्हिटी द्या, अंड फोडायला द्या, काहीतरी केळं, एक प्लास्टिकची सुरी असते ना त्यांनी केळं कापायला द्या, किंवा काहीतरी छोटंसं त्यांना इन्व्हॉल्व करा, ओतायला, काहीतरी पीठ ओतायला किंवा काहीतरी. त्यांना खूप आनंद वाटतं की वाव मी आईला मदत केली. सो हे पण तुम्ही ट्राय करू शकता. हे वाक्य म्हणू शकता लेट्स ट्राय अ न्यू रेसिपी अँड कुक टुगेदर. डू यू नीड हेल्प ऑर्गनायझिंग युअर टॉईज? तुझे टॉईज सगळे नीट लावण्यामध्ये मी काही मदत करू का? तुला मदत हवी आहे? डू यू नीड एनी हेल्प ऑर्गनायझिंग युअर टॉईज? व्हॉट्स युअर फेवरेट थिंग टू डू ऑन वीकेंड्स? म्हणजे वीकेंडला शनिवार रविवारी तुला काय करायला आवडतं सर्वात जास्ती? काय तुझी फेवरेट गोष्ट? मग तुमचं लहान मूल काही सांगू शकेल. जर का एखादा बेस्ट फ्रेंड असला तर आय लाईक टू प्ले विथ ओवी किंवा आय लाईक टू प्ले बॅडमिंटन, माय फेवरेट थिंग इज स्विमिंग, काहीतरी तुमचं मूल सांगेल. ओके, जरी नाही सांगितलं तरी कीप आस्किंग दीज questions. Next question which you can ask is, did you have any exciting dreams last night? हे मी लगेच तिला उठल्यावर जेव्हा मी तिला विचारते डिड यू स्लीप वेल, त्यानंतर मी तिला विचारते डिड यू हॅव एनी बॅड ड्रीम्स, एनी एक्साइटिंग ड्रीम्स. ज्यावेळेस ती रात्री खूप रडते तेव्हा मी सकाळी उठल्या तरी विचारते श्रीनिधी डिड यू हॅव एनी बॅड ड्रीम्स लास्ट नाईट? तिला काही अर्थ तर समजत नाही, नुसतं ती हसते, पण मी विचारत असते. तुम्ही पण विचारू शकता डिड यू हॅव एनी एक्साइटिंग ड्रीम्स लास्ट नाईट. नेक्स्ट इज लेट्स गो टू द लायब्ररी अँड पिक आउट सम बुक्स. अतिशय महत्त्वाची अशी ही गोष्ट, आमच्या एरियामध्ये पण 2 लायब्ररीज आहेत. अजून तरी श्रीनीला मी लावलेली नाही आहे, पण लायब्ररी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सारखा अभ्यास आहे की अभ्यास, आणि नवीन पुस्तकं विकत घेण्याच्या ऐवजी जर तुम्ही लायब्ररीला एनरोल केलं तर ते परवडतं सुद्धा, आणि तुमची लहान मुलांना आवड निर्माण होईल वाचनाची आणि बरेच ते पुस्तकं वाचू शकतात. सो लायब्ररीचं मेंबरशिप पण तुम्ही घेऊ शकता. ऑल राईट, सो हे सेंटेन्स म्हणू शकता लेट्स गो टू द लायब्ररी अँड पिक आउट सम बुक्स. जसं मगाशी म्हटलं तबला क्लास किंवा गिटार किंवा अजून कुठल्या तरी वादनाच्या क्लासला तुम्ही घातलं असेल तुमच्या लहान मुलाला, तुम्ही हे वाक्य म्हणू शकता हॅव यू प्रॅक्टिस्ड युअर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट टुडे? Have you practiced your tabla today? Have you practiced your guitar today? जे काय आहे तुम्ही विचारू शकता. हे पण एक वाक्य महत्त्वाचं आहे. इट्स इम्पॉर्टंट टू बी ऑनेस्ट अँड टेल द ट्रूथ. ओके, म्हणजे खरं बोलणं हे खूप गरजेचं आहे. जे काय आहे तू खरं सांग. इट्स इम्पॉर्टंट टू बी ऑनेस्ट अँड टेल द ट्रूथ. हाऊ आर युअर प्लांट्स डुईंग? आता गार्डनिंग म्हणजे झाडं लावणे, त्यांना पाणी घालणे, त्यांची देखभाल करणे, ती वाढली असेल तर त्यांची पानं कापणे, ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही लहान मुलांना घेऊन करा. त्यांना बघा किती आनंद होईल. मान्य आहे ते मातीत खेळतील, घरी पसारा होईल, पण थोडीच वर्ष असणार आहे हा पसारा. एकदा ते मोठे झाल्यावर तुमचं घर अगदी परत नीट होणार आहे. त्यामुळे हे मुमेंट त्यांच्याबरोबर जगा, त्यांच्याबरोबर गोष्टी करा. सो तुम्ही त्यांना सांगू शकता की हे तुझं झाड आहे, तुला नीट काळजी घ्यायची आहे. अशाने ते पण रिस्पॉन्सिबल होतात की ओके हे माझं झाड, आईने मला सांगितलं आहे की रोज पाणी घालायचं, रोज झाडाची काळजी घ्यायची. सो रिस्पॉन्सिबल पण होतात आणि एक ॲक्टिव्हिटी पण होते त्यांच्याबरोबर. तर तुम्ही हे क्वेश्चन विचारू शकता हाऊ आर युअर प्लांट्स डुईंग? ओके, हॅव यू वॉटर्ड देम? पाणी घातलं का त्यांना तू? हॅव यू वॉटर्ड देम? नेक्स्ट इज लेट्स राईट अ लेटर किंवा लेट्स ड्रॉ अ पिक्चर फॉर ग्रँडमा अँड ग्रँडपा. म्हणजे आजी आजोबांसाठी चल एक काहीतरी ड्रॉइंग करूया किंवा एक लेटर लिहूया, असं पण तुम्ही करू शकता. डिड यू रिमेंबर टू पॅक युअर लंच फॉर स्कूल? जर का शाळा उशिरा असेल, 11 ते 5 वगैरे असेल, आणि तू विचारू शकता की तू तुझा डबा भरलास का, बॅगेत भरलास का तुझा डबा? डिड यू रिमेंबर टू पॅक युअर लंच फॉर स्कूल? नेक्स्ट इज लेट्स प्ले अ गेम ऑफ हाईड अँड सीक. चला आता लपाछपी खेळू किंवा पिकअप बू श्रीनिधी म्हणते. सो लपाछपी
खेळा लहान मुलांबरोबर. लेट्स प्ले अ गेम ऑफ काही पण जे काही तुम्ही खेळत असाल ते तुम्ही विचारू शकता, म्हणू शकता लहान मुलांना. हाऊ आर यू फीलिंग टुडे? आज कसं वाटतंय? इज एव्हरीथिंग ओके? सगळं काही ठीक आहे ना? अजून एक म्हणू शकता, इट्स इम्पॉर्टंट टू लिसन अँड बी रिस्पेक्टफुल टू अदर्स. कारण आजकाल लहान मुलांमध्ये हा ट्रेंड आला आहे की पटकन उलटं उत्तर देतात मोठ्यांना. त्यांना माहिती नसतं त्याचा इम्पॅक्ट किंवा जाणून बुजून नाही, पण कधी कधी मुलं हट्टी होतात, उलटी उत्तर देतात. त्यावेळेस तुम्ही हे वाक्य म्हणू शकता, इट्स इम्पॉर्टंट टू लिसन अँड बी रिस्पेक्टफुल टू अदर्स. हॅव यू फिनिश्ड युअर हाऊस होल्ड ड्युटीज? जसं मगाशी म्हटलं तुम्ही एक गार्डनिंगचं किंवा झाडाकडे लक्ष द्यायला टास्क दिलंय लहान मुलांना, तसं अजून पण टास्क देऊ शकतात की तुझे तू कपडे घडी घालून ठेव. किंवा म्हणजे मला आठवतंय, मला सुट्ट्यांमध्ये बाबा रोज 5 रुपये द्यायचे आणि म्हणायचे सगळ्या घरच्या गोष्टी तू करायच्या. मग कधी कधी झाडू असायचं, कधी कधी ओटा नीट कर किंवा भांडी लाव आणि मग तुझे कपडे तू नीट आवरून ठेव. आणि जेव्हा ते ऑफिसवरून यायचे सगळे बघायचे, ओके हे केलंय का, हे केलंय का, हे केलंय का, हे घे 5 रुपये. आणि मग असं मी माझा पॉकेट मनी कलेक्ट करायचे जेव्हा महिन्याच्या सुट्ट्या असायच्या. सो ही पण एक मज्जा असते. सो त्यांना तुम्ही ड्युटीज द्या घरातल्या आणि मग विचारा, हॅव यू फिनिश्ड युअर हाऊस होल्ड ड्युटीज? असं करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स तुम्ही म्हणू शकता, लेट्स हॅव अ फॅमिली मूवी नाईट अँड वॉच युअर फेवरेट फिल्म. म्हणजे चला आज रात्री आपण तुझ्या आवडीची फिल्म, तुझ्या आवडीची मूवी बघूया टीव्हीवर, सगळेजण मिळून आपण बघूया. खुश होतात लहान मुलं. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टी. लेट्स हॅव अ फॅमिली मूवी नाईट अँड वॉच युअर फेवरेट फिल्म. पण लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायच्या आहेत, नाही तुम्ही सगळं हे मराठीमध्ये कराल. ह्याचा आजचा व्हिडिओचा मेन मुद्दा हाच आहे की हे सेंटेन्सेस तुम्ही बोलाल तुमच्या किड्सबरोबर इन इंग्लिश. ऑलराईट. नेक्स्ट इज, डिड यू रिमेंबर टू फीड युअर पेट? एखादं घरी जर कुत्रं मांजर असेल तर विचारू शकता की तू त्याला दिलंस का जेवण? डिड यू रिमेंबर टू फीड युअर पेट? पाळीव प्राण्याला पेट असं म्हणतात. लेट्स प्रॅक्टिस सम मॅथ्स प्रॉब्लेम्स टुगेदर. चल आज थोडंसं गणित आपण एकत्र मिळून सोडवूया. लेट्स प्रॅक्टिस सम मॅथ्स प्रॉब्लेम्स टुगेदर. हाऊ आर युअर आर्ट प्रोजेक्ट्स कमिंग अलॉंग? म्हणजे तुझं जे आर्ट क्राफ्टचं जे काय प्रोजेक्ट आहे ते कसं काय करतोय? लहान मुलांना बघा बरेच प्रोजेक्ट असतात. कधी कधी व्होल्कॅनो बनवायचा असतो, मग त्याच्यावर नंतर मोहरी टाकायची, मग ते खरं डोंगरसारखं दिसतं, हे कर ते कर, किल्ला कर, बऱ्याच गोष्टी असतात. विचारू शकता ना हा प्रश्न, हाऊ आर युअर आर्ट प्रोजेक्ट्स कमिंग अलॉंग? कमिंग अलॉंग म्हणजे कसं चाललंय का, म्हणजे होतंय व्यवस्थित, पूर्णपणे बनणार आहे का ते? हाऊ आर युअर आर्ट प्रोजेक्ट्स कमिंग अलॉंग? इट्स इम्पॉर्टंट टू अपॉलॉजाइज वेन यू मेक अ मिस्टेक. जेव्हा एखादी तू चूक करशील तेव्हा तू सॉरी म्हणू शकतोस. खूप गरजेचं आहे. जेव्हा चूक केली ना की मग सॉरी म्हणायचं. इंग्लिशमध्ये तुम्ही हेच वाक्य म्हणा, इट्स इम्पॉर्टंट टू अपॉलॉजाइज किंवा टू से सॉरी वेन यू मेक अ मिस्टेक. ओके. नेक्स्ट इज, लेट्स हॅव अ पिकनिक इन द पार्क दिस वीकेंड. चला या शनिवार रविवारी आपण गार्डनमध्ये जाऊन मस्त पिकनिक करू. लेट्स हॅव अ पिकनिक इन द पार्क, in the garden this weekend. Did you remember to pack your school bag for tomorrow? आदल्या दिवशीच उद्याची बॅग भरून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ही सवय पण लावायची लहान मुलांना. सो डिड यू रिमेंबर टू पॅक युअर स्कूल बॅग फॉर टुमॉरो? भरलीस का तुझी बॅग तू उद्याची? लेट्स गो आउटसाइड अँड प्ले अ गेम ऑफ कॅच अँड थ्रो. ओके, बॉल खेळायचं असेल, कॅच अँड थ्रो, लेट्स गो आउटसाइड अँड प्ले अ गेम असं पण म्हणू शकता. नेक्स्ट क्वेश्चन यू कॅन आस्क इज, व्हॉट्स युअर फेवरेट ॲनिमल अँड वाय डू यू लाईक इट? कुठला आहे तुझा आवडतीचा प्राणी आणि का बरं तुला तो आवडतो? अशाने त्यांची थिंकिंग प्रोसेस सुरू होते की ओके मला कुठला प्राणी आवडतो, का आवडतो, त्यांचे ते विचार करायला लागतील आणि तुम्हाला सांगतील. आधी मे बी मराठीत सांगतील, हळूहळू इंग्लिशमध्ये बोलतील. व्हॉट्स युअर फेवरेट ॲनिमल अँड वाय डू यू लाईक इट? डिड यू रिमेंबर टू टर्न ऑफ द लाईट्स वेन यू लेफ्ट द रूम? तुमचा मुलगा रूममधून बाहेर आला, विचारू शकता की अरे लाईट बंद केले का नाही, आठवते का नाही, लाईट बंद करायचे असतात खोलीतून बाहेर येताना. सो डिड यू रिमेंबर टू टर्न ऑफ द लाईट्स वेन यू लेफ्ट द रूम? नेक्स्ट इज, लेट्स बिल्ड अ फोर्ट विथ ब्लँकेट्स अँड पिलोज. ओके, खूप मजेदार खेळ की चला ब्लँकेट घेऊया, चादरी घेऊ, उशा घेऊ आणि मस्त फोर्ट बनवू किंवा असं डॉल हाऊस बनवू. करू शकता लहान मुलांबरोबर या ॲक्टिव्हिटी आणि हे वाक्य पण म्हणू शकता. नेक्स्ट सेंटेन्स इज, इट्स इम्पॉर्टंट टू बी पेशंट अँड वेट फॉर युअर टर्न. थांब, तुझं जेव्हा टर्न येईल तेव्हा तू खेळ, आत्ता पेशंट राहा. ओके, मिळणार तुला पण बॅटिंग करायला मिळणार, जरासं थांब, धीर धर. ओके, इट्स इम्पॉर्टंट टू बी पेशंट अँड वेट फॉर युअर टर्न. हाऊ इज युअर सायन्स एक्सपेरिमेंट गोईंग? ठीक आहे, कसं चाललाय तुझा सायन्सचा एक्सपेरिमेंट? हाऊ इज युअर सायन्स एक्सपेरिमेंट गोईंग? डिड यू हॅव अ गुड डे ॲट स्कूल? टेल मी अबाउट इट. आजचा दिवस कसा होता शाळेतला? छान गेला का? सांग ना मला काय काय केलं. ओके, आणि लास्ट बट नॉट द लिस्ट. लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजे शेवटचं वाक्य मी तुम्हाला सांगते, पण शेवटचं म्हणून कमी महत्त्वाचं नाही आहे, तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजेच लास्ट बट नॉट द लिस्ट,
हे वाक्य मी श्रीनिधीला दिवसभरातून आय थिंक 10, 20, 30 वेळा म्हणते. दॅट इज आय लव्ह यू व्हेरी मच. आय लव्ह यू. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की लहान मुलांना माहिती असणं की आपले आई बाबा आपल्यावर खूप प्रेम करतात. मला मान्य आहे माझे आई बाबा मला कधी म्हणायचे नाही असे जाहीरपणे आय लव्ह यू, पण आपल्याला त्यांच्या ॲक्शन्समधून कळून यायचं की हो माझे आई बाबा माझ्यावर प्रेम करतात. पण मला खूप आवडतं एक्सप्रेस करायला, सो मी एक्सप्रेस करते. याने काय होतं, आपली लहान मुलं पण एक्सप्रेस करायला शिकतात. म्हणजे दरवेळेस सगळं मनात नाही ठेवत, हळूहळू ते पण सांगायला लागतात गोष्टी तुम्हाला. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की ते जे कम्युनिकेशन आहे ना बिटवीन अ पेरेंट आणि किड ते व्हायला खूप गरजेचं आहे. सो जे काय तुमच्या मनात असेल ते तुम्ही किड्सपर्यंत पोहोचवा. जेव्हा तुम्ही स्ट्रेस्ड असाल तर ते पण व्यक्त करा. इट इज व्हेरी गुड जेवढं जास्त तुम्ही कम्युनिकेशन ठेवाल तुमच्या लहान मुलांबरोबर. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या ॲप डाउनलोड केलं नसेल तर जरूर डाउनलोड करा. गुगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर अवेलेबल आहे. लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.